हॅलो, मी डॉक्टर रोहन पाटील, डिरेक्टर अँड कन्सल्टंट ॲट डेक्कन मालती न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली. आज मी सायटिकाबद्दल बोलणार आहे. आपण बऱ्याचदा दैनंदिन जीवनात सायटिका हा शब्द ऐकला असणार आहे. तर सायटिका म्हणजे नेमकं काय? सायटिका म्हणजे बॅक पेन दॅट गोज टू अ लेग, म्हणजे कमरेतलं दुखणं जे एका पायाला जातं त्याला आपण सायटिका म्हणतो. तर त्याची बरीच कारणं आहेत. एक म्हणजे स्लिप डिस्क. कुठलीही पॅथॉलॉजी जी आपल्या नर्वला दाबते त्याच्यामुळे सायटिका होऊ शकतं. तर ॲज आय सेड, स्लिप डिस्क एक कारण आहे त्याचं. डिस्क म्हणजे काय? डिस्क एक जेल लेग स्ट्रक्चर असतं जे आपल्या दोन व्हर्टिब्रल बॉडीजच्या मध्ये असतं. व्हर्टिब्रल बॉडीज म्हणजे मणके, आणि ते शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतं. दुसरं कारण आहे ऑस्टिओफाइट्स. नवीन बोल फॉर्मेशन होतं आपल्या चकत्यांच्या इकडं, आणि त्याच्यामुळं ती नस दाबली जाते आणि त्यामुळे सायटिका होऊ शकतो. तिसरं कारण आहे फॉल, पडणे, आणि पडल्यामुळं आपल्या मणकाचं हाड फ्रॅक्चर होणे आणि ते हाड आपल्या नसांवरती दाब देतं. सायटिका हे शूटिंग पेन असतं, म्हणजे शॉक लागल्यासारखं ते दुखणं असतं, आणि ते ऑफनली मुंग्या येणे किंवा पाय बधीर होणे किंवा पायात पिन टोचवणे ह्याच्यावर असोसिएटेड असतं. कुठलंही सायटिका पेन जर 2 आठवड्याच्या वरती असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या न्यूरोसर्जनला किंवा न्यूरोलॉजिस्टला लवकरात लवकर दाखवा. 90% सायटिका पेन हे कन्झर्वेटिव्ह औषध गोळ्यांनी बरं होतं, आणि पुढच्या 10%नाच ऑपरेशन लागू शकतं. आणि तेव्हा ऑपरेशनचे बरेच प्रकार आहेत. आता रिसेंटली ॲडव्हान्सेसमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन आहे, ज्यात अगदी एका छिद्रातून ती डिस्क काढली जाते, चकती काढली जाते, आणि पेशंट हा अगदी पुढच्या दिवशी चालायला लागतो, आणि 2 ते 3 दिवसाचा डिस्चार्ज दिला जातो पेशंटला. सो टेक केअर. थँक्यू.